विद्यार्थी मित्र हो, वेलकम टू नवोदय सायन्स अकॅडमी. आणि आज आपण पाहणार आहोत एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट मधला हा नेक्स्ट लेक्चर, द बिग स्टोरी ऑफ स्मॉल मॅन जाधव मोलाई पॅंग. जाधव असं त्याचं काय नाव असेल, ठीक आहे. जडाव मोलाई पॅंग किंवा जाधव, जे काही असेल ते जाधव मोलाई पॅंग ह्यांची स्टोरी आहे बघा. खूप इन्स्पिरेशनल स्टोरी. आता काय कशामुळे यांचं नाव आले किंवा कशामुळे त्यांना पुस्तकात छापण्यात आले हे देखील आपल्याला लक्षात घ्यायला हवं. बघा, बॉर्न इन नोमॅडिक ट्राईब आसाम 1963. नोमॅड नावाची एक ट्राईब होती, त्या ट्राईब मध्ये हे बॉर्न झालेले आसाम मधले 1963 मधले हे व्यक्ती आहे जाधव मोलाई पॅंग. फॉरेस्ट वर्कर सिन्स एज ऑफ 16, म्हणजे 16 वर्षाचे असल्यापासून ते जंगलाच्या कामामध्ये एक वर्कर म्हणून काम करत होते. Once large number of snakes died in Brahmaputra river flowing village. As a preventive measure, Molai planted 20 bamboo plantlets. म्हणजे एकदा काय झालं, मग ब्रह्मपुत्र जी रिव्हर आहे त्या रिव्हर मधून एका वेळेस भरपूर म्हणजे जे स्नेक्स होते ते इतक्या प्रमाणात मेले होते की ते गावापासून एकदम जवळून ते वाहत चालले होते. पण ते साप जर अचानक जर वरती आले किंवा गावामध्ये आले तर ते नक्कीच माणसाला हानिकारक ठरणार होते. म्हणून त्याचं प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून ह्या व्यक्तीने काय केलं, ते एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून त्या गावाच्या अराउंड किंवा गावाच्या विलेजच्या सीमेच्या अराउंड 20 बांबूचे प्लांटलेट लावले, जेणेकरून ते मोठे होतील आणि ते साप तिकडे येणार नाहीत. अशा प्रकारे हे प्रिव्हेंटिव्ह मेजर होतं. मग भरपूर दिवसानंतर 1979 मध्ये लोकल फॉरेस्ट मिनिस्ट्रीने काय केलं, लोकल फॉरेस्ट डिपार्टमेंटने काय केलं, अफॉरेस्टेशन प्रोजेक्ट ऑन 200 एकर्स लँड त्यांनी जाहीर केला. अफॉरेस्टेशन म्हणजे काय, नवीन जंगल तयार करण्याचा प्रोजेक्ट. एक 200 एकर्स लँडवर त्यांनी असा निर्णय घेतला की इथं फॉरेस्ट तयार करायचं आहे. मग तो निर्णय घेतल्यानंतर मोलाई आहे जो फ्यू वर्कर्स म्हणजे काय आहे, तो वर्कर होता त्या प्रोजेक्ट मधला प्रोजेक्ट. बट तो प्रोजेक्ट जेव्हा संपला, त्या प्रोजेक्टचं जेव्हा हे काम 200 एकरचं संपलं, त्यानंतरही या मोलाईनं काय केलं, हे कंटिन्यू केलं प्लांटिंग द ट्रीज. आणि त्यामुळेच आज 1360 एकर ह्या जमिनीवरती पूर्ण फॉरेस्ट तयार करण्यात आलं. म्हणजे ते फॉरेस्ट आपल्याला पाहायला मिळतं. एवढ्या जास्त प्रमाणात तिथं फॉरेस्ट क्रिएट केलं कोण, एका व्यक्तीने, मोलाई पॅंग. ठीक आहे. मग पुढे ते जंगल कुठं आहे, कोकिलामग, जोरहाट डिस्ट्रिक्ट आसाम. ह्या जंगलला कोणाचं नाव दिले, मोलाई पॅंगचं जंगल, पॅंगचं नाव. ठीक आहे. म्हणून हा रिझल्ट किती, 30 वर्ष त्यांनी हे कंटिन्युअस प्लांटिंग ऑफ द ट्रीज केली आणि 1360 एकर जे लँड होतं त्याला फॉरेस्टमध्ये कन्वर्ट केल्याचं काम केलं. त्यांच्या या कामाबद्दल त्यांना पद्मश्री अवॉर्ड भेटला भारत सरकारकडून. आणि त्याच जंगलला आज मोलाई जंगल म्हणून नाव देण्यात आलं, कारण त्यांनी त्या पाठीमागची जी त्यांची मेहनत होती त्यामुळे त्यांना मोलाई जंगल हे नाव देण्यात आलं. मेनी पीपल कम टुगेदर टू डिस्ट्रॉय फॉरेस्ट. बघा, मेनी पीपल जे असतात, खूप सारे लोक फॉरेस्टला डिस्ट्रॉय करण्यासाठी एकत्र येतात. बट इफ सिंगल पर्सन इफ डिटरमाइंड कॅन इस्टॅब्लिश अ न्यू फॉरेस्ट. जर एकाच व्यक्तीने ठरवलं, त्याची विल पॉवरनी जर ठरवलं, तर तो एक पूर्ण जंगलाला जन्म देण्याचाही काय म्हणतात त्याला विश्वास ठेवू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि जर एक माणूस जर डिटरमाइन झाला तर त्यामुळे पूर्ण जंगल काय होईल, उदयास येईल असं म्हणायला काय हरकत नाही. अशा प्रकारच्या स्टोरी आपल्याला इन्स्पिरेशनल स्टोरी म्हणून पाहिल्या गेल्या पाहिजेत एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे. हा ब्रॉड कन्सेप्ट आहे. ह्याला समजण्यासाठी आपल्याला 2 लेक्चर लागतील. त्यामुळे हा यामध्ये आपण थोडासा एक छोटा पार्ट समजून घेऊ आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण थोडासा छोटा पार्ट समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन नेचर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम्स, इकोसिस्टम अँड जेनेटिक व्हेरिएशन्स विदिन स्पेसिस. एकाच स्पेसिस मध्ये, वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये एकाच स्पेसिस मध्ये व्हरायटी असणे किंवा त्याच्यामध्ये इकोसिस्टम मध्ये व्हरायटी असणे, या सगळ्या गोष्टीमध्ये व्हरायटी जेव्हा असते त्याला आपण बायोडायव्हर्सिटी असं म्हणतो. बघा, बायोडायव्हर्सिटी या 3 डिफरंट लेवल असते. म्हणजे 3 डिफरंट लेवलवर आपल्याला ह्या बायोडायव्हर्सिटीला काय करता येईल, सेग्रेट करता येईल, काय करता येईल, वेगळं करता येईल असं म्हणायला काही हरकत नाही. पहिलं जेनेटिक डायव्हर्सिटी, दुसरं स्पेसिस डायव्हर्सिटी आणि तिसरं इकोसिस्टम डायव्हर्सिटी. मग आता एक एक करून हे जाणून घेणं गरजेचं आहे की या प्रत्येक डायव्हर्सिटीला आपण काय म्हणतात. त्याच्यामधली पहिली आहे जेनेटिक डायव्हर्सिटी. जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे काय, ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमॉंग ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस. एकाच स्पेसिसच्या ऑर्गॅनिझम मध्ये असणारी जी विविधता आहे त्यालाच आपण काय म्हणतो, जेनेटिक डायव्हर्सिटी. फॉर एक्झाम्पल बघा, इच ह्युमन बिंग डिफरंट फ्रॉम अदर. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा इंडिव्हिज्युअली डिफरंट आहे दुसऱ्या व्यक्तीपेक्षा. म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रापेक्षा वेगळे आहात, दिसायला, बोलायला, चालायला, या सगळ्या गोष्टीपासून तुम्ही एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे पेक्षा वेगळे आहात असं आपल्याला दिसून येतं. त्यालाच आपण काय म्हणतो,
genetic diversity. Possibility of wiping out the species arises if there is a decrease in diversity within species whose members involved in sexual reproduction. म्हणजे काय हो, जेव्हा ही पॉसिबिलिटी कधी येते जेनेटिक डायव्हर्सिटीची वाईप होण्याची, जेव्हा डिक्रीज होईल त्या डायव्हर्सिटीमध्ये विदिन अ स्पेसिस, आणि तेव्हा ते सेक्शुअल रिप्रोडक्शन ज्या करणारे जे स्पेसिस आहेत, मेंबर्स आहेत, ते जर डिक्रीज झाले ह्या डायव्हर्सिटीमध्ये, तर ही डायव्हर्सिटी वाईप आउट होण्याचे चान्सेस वाढतात. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे स्पेसिस डायव्हर्सिटी. स्पेसिस डायव्हर्सिटी म्हणजे काय? इन्युमरेबल स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम ऑकर इन नेचर, एक्झाम्पल प्लांट्स, एनिमल्स अँड मायक्रोब्स. म्हणजे भरपूर सारे स्पेसिस आहेत ज्या नेचरमध्ये ऑकर होतात, जसे की प्लांट्स, एनिमल्स आणि मायक्रोब्स. त्याला आपण काय म्हणतो? स्पेसिस डायव्हर्सिटी. तिसरं आहे इकोसिस्टम डायव्हर्सिटी. आता इकोसिस्टम डायव्हर्सिटी म्हणजे काय? इकोसिस्टम फॉर्म थ्रू इंटरॅक्शन बिटवीन प्लांट, एनिमल्स, देअर हॅबिटेट अँड चेंज इन द एन्व्हायरमेंट. म्हणजे ह्या वेगवेगळ्या गोष्टीपासून ही इकोसिस्टम डायव्हर्सिटी तयार होण्याचं काम करत असतं. इच इकोसिस्टम हॅज इट्स ओन प्लांट्स, एनिमल्स, मायक्रोब्स ऑर अबायोटिक फॅक्टर्स. ह्या वेगवेगळ्या गोष्टी प्रत्येक इकोसिस्टमला ह्या वेगवेगळ्या असतात. ठीक आहे. मग इकोसिस्टम ही दोन प्रकारची, एक नॅचरल, दुसरी आर्टिफिशियल. अशा प्रकारे हे इकोसिस्टम डायव्हर्सिटी आहे. अशा प्रकारे आपण पाहिल्या 3 डायव्हर्सिटी: जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पेसिस डायव्हर्सिटी आणि इकोसिस्टम डायव्हर्सिटी. ठीक आहे. मग आपला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, अरे एक स्मॉल पॉईंट दिला पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचा, कशा प्रकारे असला पाहिजे? ह्युमन बिंग टुवर्ड्स एन्व्हायरमेंट फॉर वेलफेअर ऑफ एंटायर लिव्हिंग वर्ल्ड, फॉर दॅट यू कॅन बी. म्हणजे एन्व्हायरमेंटच्या प्रती तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असला पाहिजे, आणि त्यासाठी तुम्ही काय काय असू शकता? तुम्ही एकतर कन्झर्वेटर असू शकता, एकतर ऑर्गनायझर असू शकता, एकतर गाईड असू शकता, किंवा एकतर प्लांट फ्रेंड असू शकता. म्हणजे कन्झर्वेटर म्हणजे एन्व्हायरमेंटला कन्झर्व करण्याचं तुम्ही काम करू शकता, किंवा ऑर्गनायझर म्हणजे एन्व्हायरमेंटला एक चांगल्या प्रकारे ऑर्गनाइज वे मध्ये ठेवण्याचं, किंवा झाडं वगैरे ऑर्गनाइज वे मध्ये लावण्याचं काम करू शकता, किंवा वेगवेगळे प्रोग्राम ऑर्गनाइज करण्याचं काम तुम्ही करू शकता. आणि तिसरं किंवा गाईड असू शकता, म्हणजे लोकांना तुम्ही अवेअर करू शकता पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, आणि ह्या सर्व गोष्टी थ्रू त्यांना गाईड करायचं की एन्व्हायरमेंटमध्ये प्लांट कसे लावायचे, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टीसाठी गाईड असू शकता. आणि चौथा प्लांट फ्रेंड, म्हणजे कोणत्याही झाडाला तोडण्याच्या अगोदर तुम्ही तिथे मदतीस जाल कोणाच्या प्लांटच्या, अशा प्रकारे तुम्ही प्लांट फ्रेंडही असू शकता. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे सॅक्रेड ग्रूव्ज. सॅक्रेड ग्रूव्ज म्हणजे काय? द फॉरेस्ट कन्झर्व इन द नेम ऑफ गॉड अँड कन्सिडर्ड टू बी सॅक्रेड, कॉल्ड ॲज सॅक्रेड ग्रूव्ज. म्हणजे जे काही फॉरेस्ट असतं ते देवाच्या नावावरती असतं, किंवा त्यामध्ये देव बसतो, असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आता मूवी बघा, कांतारा जसा मूवी आहे, त्या मूवीमध्येही देवाचं वसन तिथं त्या फॉरेस्टमध्ये आहे, आणि त्याच फॉरेस्टला आपण सॅक्रेड मानलं जातं, आणि त्याच फॉरेस्टला काय म्हणतो? सॅक्रेड ग्रूव्ज असं आपण म्हणतो. ठीक आहे. दीज आर इन फॅक्ट सँक्च्युरीज कन्झर्व्ड बाय सोसायटी अँड नॉट बाय गव्हर्नमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट. म्हणजे ह्या सँक्च्युरीज कोण कन्झर्व करण्याचं काम करतं? तिथली सामान्य जनता कन्झर्व करण्याचं काम करतं, नॉट बाय गव्हर्नमेंट. आणि गव्हर्नमेंट म्हणजे कोणत्याही गव्हर्नमेंटची नीड नाही की तिथे ते कन्झर्व करतील. तिथली पब्लिकच अशी आहे की ती पब्लिक सगळ्या या सँक्च्युरीजला कन्झर्व करते, आणि त्याच फॉरेस्टला कन्झर्व करण्याचं काम करते. ठीक आहे. दिस क्लस्टर्स ऑफ थिक फॉरेस्ट प्रेझेंट नॉट ओनली इन वेस्टर्न घाट्स ऑफ इंडिया बट इन एंटायर कंट्री. मग हे जे क्लस्टर्स आहेत थिक फॉरेस्टचे, म्हणजे भरपूर सारा फॉरेस्ट एरिया आहे, तो कुठे फक्त वेस्टर्न घाटमध्येच नाही, तर पूर्ण इंडियामध्ये पसरलेला आहे. आणि मोर दॅन 13,000 सॅक्रेड ग्रूव्ज हॅव बीन रिपोर्टेड इन इंडिया. म्हणजे 13,000 पेक्षा जास्त सॅक्रेड ग्रूव्ज हे इंडियामध्ये रिपोर्टेड आहेत. असं म्हणजे बघा, नेचर प्रती आपल्या इंडियामध्ये ही किती प्रेम आहे हे आपल्याला यातून दिसून येतं. ठीक आहे. मला काय करायचंय? फाइंड सॅक्रेड ग्रूव्ज इन महाराष्ट्र, आणि त्याला कमेंट करायचे. आपल्या महाराष्ट्रामधले ते सॅक्रेड ग्रूव्ज तुम्हाला शोधायचे आणि त्यांना कमेंट डाऊन करायचे, त्याच्या एकाचं नाव. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, सिम्बॉल्स दिले गेलेले आहेत तुमच्या पुस्तकामध्ये छोटे छोटे, त्यांना काय म्हणतात तेही तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. हे करायला, कमेंट करायला विसरू नका आता ह्या गोष्टींची. ठीक आहे. हा तुमचा होमवर्क. ठीक आहे. मग हे झालं हे आजचं लेक्चर. हे लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांसोबत हे सगळं हे लेक्चर किंवा हे चॅनल शेअर करायला विसरू नका. हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.